जालन्यामध्ये पुन्हा एकदा ढगफुटी सदृश्य पाऊस झालाय आणि गायत्री नगरमध्ये अनेक घरांमध्ये पावसाचं पाणी शिरलंय। गायत्री नगर, कोठारी नगरमध्ये रस्त्यांना नद्यांचं स्वरूप आलंय। पावसामुळे जनजीवन या ठिकाणचं पूर्णपणे विस्कळीत झालेलं आहे। ढगफुटी सदृश्य पाऊस झालाय जालना शहरामध्ये, त्यामुळे शहरातल्या गायत्री नगरमध्ये अनेक घरांमध्ये अशा प्रकारे पाणी साचल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। शहरात पहाटेपासून जोरदार पाऊस सुरू आहे। शहरात जिकडे तिकडे सगळीकडे पाणीच पाणी झालंय। गायत्री नगर पुलावरून पाणी वाहतंय, अनेकांच्या घरामध्ये सगळं पाणी शिरलंय। रस्त्यांना नद्यांचं रूप आलेलं आहे। ते सकाळपासून जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झालेलं आहे। जालन्यामधलीच बातमी आहे। शहरातून वाहणाऱ्या कुंडलिका नदीला पूर आलाय आणि याचा परिणाम तिथल्या वाहतुकीवर झालाय। परिणामी मुख्य बस स्थानकातून बस सेवा बंद झाली आहे। तर शहरामध्ये पहाटेपासून मुसळधार पाऊस पडतोय। नदी नाल्यांना पूर आलाय, अनेक सखल भागामध्ये पाणी साचलंय आणि त्यामुळे या ठिकाणची वाहतूक विस्कळीत झाली आहे। जालन्यामधली दृश्य आहेत। कुंडलिका नदीला पूर आलेला आहे आणि त्यामुळे अशा प्रकारे पुलावरून पाणी वाहत आहे आणि या ठिकाणची वाहतूक त्यामुळे सध्या बंद आहे। दोन्ही बाजूला वाहतुकीच्या रांगा लागलेल्या आहेत, वाहनांच्या रांगा लागलेल्या आहेत। वाहतूक पूर्णपणे भागातली सध्या ठप्प आहे। पाणी बढ़ रहा, पहले बोड़ी खुली थी, उधर डूब गई बोड़ी। पुढे जालन्यामधून आणखी एक बातमी मुसळधार पावसासंदर्भातली। मानेगाव दहिगाव शिवारामध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस झाला आणि मानेगावचा पाझर तलाव फुटला। परिसरातल्या पिकांचं त्यामुळे मोठं नुकसान झालं। शेतांमध्ये पाणी शिरलं, शेतं अक्षरशः मातीसह खरवडून निघालेली आहेत। पिकांचं अतोनात नुकसान झाल्यामुळे एक प्रकारे मोठं आर्थिक संकट या भागातल्या आता शेतकऱ्यांवर आलेलं आहे। त्यातल्या जी पिकं होती ती आडवी झालेली आहेत। तलावच पाझर तलाव फुटला आणि सगळ्या आसपासच्या परिसरातल्या शेतांमध्ये या तलावाचं पाणी शिरलं।